सुमित्रा वहिनीच्या जीवाला धोका आहे की नाही हे तर पोलीस तपासामध्ये दिसेल, परंतु त्यांनी सावध राहिलं पाहिजे एवढं मात्र निश्चित आहे. राजकारणामध्ये एखादी महिला जेव्हा अशा एका मोठ्या पदावर जाते त्या टायमाला त्यांना संकटाला सामना करावा लागतो, हे अनेक वेळा आपण पाहिलेलं आहे. म्हणून चाकणकर असतील किंवा इतर काय असतील, आता ती चौकशी यासाठी करते, त्या चौकशीमध्ये मला वाटतं हे सर्व निष्पन्न होईल. परंतु सुमित्रा वहिनीने सुद्धा आपली स्वतःची काळजी घेतली पाहिजे. घटना आहे परीक्षा माहिती भाषणात बोलताना असं म्हणतात की माझा विभाग चालवायला आम्हाला महिला अधिकारी नको, मला महायुती सरकारच्याच एका मंत्र्याने सांगितलं आणि महिला म्हणून मला डावलण्यात आल्याची प्रथम भावना करायची. परीक्षा माहिती डेकोरेटेड अधिकारी असतात. मनीषा म्हैसकरने इतक्या नंतर आपला खुलासा करणं हे सरकारी अधिकारी म्हणून योग्य नाहीये. एखाद्या मंत्रालयामध्ये कोण सचिव असावा कोण नसावा हा मंत्र्याचा अधिकार असतो. म्हणून आता जरी मंत्रालयात पाहिलं तर बहुतेक महिला या मंत्रालयात काम करतात. म्हणून एखाद्या महिलावर अन्याय करण्यासाठी हे वक्तव्य केलं असं म्हणणं सुद्धा गैर आहे. आज सेक्रेटरी रँकमध्ये जर पाहिलं तर 5-6 महिला ज्या प्रधान सचिव पदावर आहेत आणि चांगलं काम करतायत. एमएससीबी मध्ये, महावितरण मध्ये बघा, तुम्ही इतर ठिकाणी बघा, फायनान्स मध्ये बघा, या सगळ्या महिला अधिकारी आहेत. म्हणून महिलांचा सन्मान करणं हे महायुतीचं काम आहे. त्यांचा अपमान करणं हे संस्कृती आमची नाहीये. महाराष्ट्र जागेवर एखादा मुसलमान असतात तर सर्व मुसलमानांची बराच काळजी असते. वडट्टीवाराने असं स्टेटमेंट करणं हा दिवाळखोरीचं लक्षण आहे. त्यांना कदाचित इतिहास माहीत नसेल, अनेक बाबा हिंदू धर्मीय आताही जेलमध्ये आहेत, अशाच प्रकरणात आहेत आणि ते वर्षानुवर्ष जेलमध्ये आहेत. माझ्या माहितीप्रमाणे 2012-13 पासून अनेक महाराज जेलमध्ये आहेत. राम रहीम आता मागच्या वेळेला तो जेलमध्ये गेलेला. म्हणून जाती धर्मावर आधारित हे प्रकरणाला घेऊ नका. हे बलात्कारी लोक असतील किंवा ह्याचे फसवणूक करणारे भोंदू बाबा असतील, हा कोणत्याही जाती धर्माचा असला तर त्याची जागा ही जेलमध्ये असली पाहिजे. म्हणून विजय वडट्टीवारांनी पहिले तो ग्राफ घ्यावा की किती लोक जेलमध्ये आहेत आणि ते कोणत्या धर्माचे आहेत. म्हणून मुस्लिम आणि हिंदू हे करण्यापेक्षा बलात्कारी याला सजा झाली पाहिजे, या भूमिकेत त्यांनी असलं पाहिजे.